सकाळी 10 वाजता 46 वर्ष समाधीस्थ होऊन झाले होते. 46 वर्ष गादी खाली होती आणि महाराजांनी समाधीतून सांगितलं तुझ्या हाताने मला सेवा पाहिजे. विचार करा, महाराज मला काहीच येत नाही, एक बेलाचं पान तांब्यावर पाणी टाक म्हणजे उकंड्यात बसतो, हाताने मला सेवा. महाराजांनी ही कृपा केली म्हणून संत दर्शनाचा लाभ नारद मुनीनं त्या सरड्यावर कृपा केली. तशी माझी सरड्यासारखीच कथा होती. परपंचामध्ये राहून वयाच्या 27 सगळं काही बघितलं. लग्न कार्य प्रसंग आडी अडचणी सगळे प्रसंग बघितले. पण त्या प्रसंगातून तरुण जाण्यासाठी सद्गुरूचा कृपा दृष्टी प्राप्त होते. काम करते, दान धर्म आपणाला काम करते. म्हणून तुम्ही सर्वांनी पिंपळगावला येण्याचा काय लाभ आहे तर हे लाभ आहे. काय लाभ आहे तर हे लाभ आहे. हे जे वैभव उभं राहिले हे मला 33 वर्षापूर्वी दृष्टांत दाखवला होता. 33 वर्षापूर्वी महाराजांच्या अगोदर घरी असतो आणि ते आज माझ्या डोळ्यासमोर बघायलो मी. जे 33 वर्षापूर्वी झालेलं दृश्य मी आज बघायला. मी बऱ्याच लोकांना तेव्हाच सांगलं होतं असं असं होणार आहे, तर बघा तसंच होऊ राहिलं. हे दत्त महाराजांची कृपा. आज दत्त जन्मोत्सव आहे म्हणून तुम्ही पिंपळगावला वार वार यालो. महाराज आम्हाला काय लाभ आहे तर तुम्हाला उद्या 8 तारखेला एवढ्या महापुरुषाचं दर्शन होणार. हेच मोठा लाभ आहे. 8 तारखेला एवढ्या महापुरुषाचं दर्शन होणार आहे. एवढ्या संतांचं एकत्रित दर्शन, त्यांचं वचन ऐकायला मिळणार, त्यांच्या चरणाची रज या भूमीला लागणार, ती भूमीची माती तुमच्या मस्तकाला लागणार. हे अलभ्य लाभ आहे. तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून पिंपळगावला चक्रा मारणे, सेवा करणे. अनेक पंचकोश गावातल्या आम्ही आता धावरी असो, राजवाडी असो, घोगरी असो, येवली असो, तुमचं पारवा गाव असो, तिकडे धानोरा नरसिंहा गावामध्ये दोन्ही वायपणे असो, लांडग वायपण मोठं वायपण, हे लोक सेवेला आम्ही बोलितो. कवा आता परवा धारवीच्या लोकांना आम्ही 2दा-3दा बोलू. एका फोनवर पोरं येतात तेव्हा त्याही लोकांना वाटतं मग असतील बरेच लोक येतात. महाराज आम्ही सेवेला आलो, आम्हाला काय लाभ, नुसतं तुम्ही कामच करून घ्यायली. सेवेत आमच्या हातून तुम्ही सेवाच करून घ्यायली, आम्हाला काय लाभ, तुमचंच वैभव दिसायला मोठं, आमचं काय, आम्ही तर सेवा करूनच मरायलो. लक्षात ठेवा, संत दर्शन हे तुम्हाला जाऊनही घडत नाही, हे तुम्हाला या सेवेतून इथं जाग्यावर मिळाले. हे अलभ्य लाभ. जेव्हा संत दर्शन दुरून सुद्धा होते, दुरून दृष्टीनं होते, तेव्हा तुम्हाला भगवंताच्या डायरीत नाव दिसते. लक्षात ठेवा, भगवंताच्या डायरीत नोंद होतात. म्हणून तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात. तुम्हाला 8 तारखेला संत दर्शनाचा खूप मोठा लाभ होणार आहे आणि 20 मार्चला कथेचा लाभ होणार. अनेक संतांचं दर्शन होणार आहे. ते पुंडरीकजी, इंद्रजी, दत्तधामवाले महाराजजी, गौरीलाल महाराज येतील. अनेक संत आपल्या 20 मार्चच्या कथेमध्ये सुद्धा येऊ शकतात. पुन्हा 28ला हो की 27ला हो मध्ये एखादी पुन्हा मलकपूरच्या महाराजची कथा आहे, तेव्हा माताने यज्ञाचं मोठं दर्शन होणार, अनेक साधू संतांचं दर्शन होणार. हेच मोठा लाभ आहे. लक्षात ठेवा, संत दर्शनाचा लाभ हे तुमच्या सोबत येणार आहे. म्हणून पिंपळगावला तुम्ही चक्रा किती मारत राहा, सेवा करत राहा, लाभ होणार आहे. पण या भवसागरामध्ये, या संसारातून किती चक्रा मारा, काही लाभ नाही. शेवटी संसार हा कडुलिंबासारखा कडूच आहे, गोड नाही. गोड कसाच नाही. कोण्या कीर्तनकारांना विचारा, भागवतकारांना विचारा, कित्येक भागवतकार सुद्धा वरदवाश्रमात कोण्या मठामध्ये, आमच्यासारख्या मठामध्ये येऊन थांबले आहेत. कीर्तनकार सुद्धा थांबलेले आहेत की पोरायनं घराच्या बाहेर काढून देत. गृहस्थी, दुकानदार, नोकरदार कित्येक लोक आहेत असे. टी.एन. शेषाद्रकाची कथा, करोडपती माणूस, काय दशा ऐक ना, बातम्यांमध्ये ऐकली, पेपरमध्ये काय कथा आहे, मग तुमच्या आमच्याची काय कथा आहे. लक्षात ठेवा. म्हणून ग्रस्त आश्रमामध्ये कडूपणाच ऐकायला मिळते. सर्वांनी किती चक्रा मारा, तुम्हाला पिंपळगाव लाभच देणार आहे. पिंपळगाव लाभच देणार आहे. पिंपळगावच्या महाराजाकडून तुम्हाला लाभच मिळणार आहे. नामस्मरण मिळणार, अखंड नामस्मरण चालू आहे. त्या नामस्मरणामध्ये सुद्धा सहभागी व्हा. आता फार जास्त न वेळ बोलता आपल्याला माधव महाराजांच्या मुखातून कीर्तन आहे. मी सुद्धा कीर्तनामध्ये बसणार आहे. सर्वांनी कीर्तनात बसायचं, सर्वांनी शांत चित्ताने कीर्तन ऐकायचं आहे. आता मला संध्याकाळचं नाशिकला जायचं असल्यामुळं आज काल्याचं कीर्तन ठेवलंय.
सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. दही अंडी फुटल्याचे सर्व कार्यक्रम संपला. सर्वांनी प्रसाद घ्यावा. आमच्या गाईच्या शेवेला पोर आहेत, त्याला आम्ही यावर्षी जडपूरला घेऊन गेले होते. बघा, आलबेला आम्ही गोशाळेमध्ये बसलो तेव्हा त्यांना गोसेवेचा लाभ झालाच झाला, पण विमानाने यायला मिळालं. मनीधानी नसते तर आम्ही त्याला विमानाचं तिकीट अचानक कालीन पोरेला विमानानं नांदेडला पोहोची केलं दिल्लीहून. विचार करा, ही गोसेवेचा लाभ आहे की आपण स्वप्नातही कधी बघू शकत, विचारही करू शकत नाही माणूस. तर गायीच्या सेवेमुळे आलबे लाभ झाला आणि अनेक संतांचं दर्शन झालं. त्यांना जडखोरला त्यांना संत दर्शन झालं, कथा ऐकण्यात आली, कथा ऐकायला मिळाली आणि एका सगळ्या धामचं दर्शन झालं. ही गोसेवेचा लाभ आहे. तुम्ही फक्त लक्ष केलं पाहिजे.